त्यामध्ये आता स्क्रॅपिंग सीझनला सुरुवात झालेली आहे। आता प्रत्येक राज्यातले मला कोणत्या राज्यात किती याची मला सध्या माहिती नाहीये। महाराष्ट्रात आम्ही 12 लोकांना आतापर्यंत परवानगी दिलेली आहे आणि अजून 7 ते 8 लोकांच्या बाबतीत आमच्याकडे प्रोसेसमध्ये आहे। आणि जसं जसं या पॉलिसीचं आता हे सुरुवात होईल, अनेक लोक याच्यामध्ये आता येतात आहे आणि मला पूर्ण आशा आहे की या ठिकाणी अजून सेंटर आपल्याकडे देशामध्ये उघडतील, आपल्या राज्यात उघडतील। सर 15 वर्षांची संपूर्ण पॉलिसीमध्ये नियम आहे, तर महाराष्ट्रात असे किती वाहन आहे प्रायव्हेट मध्ये, सरकारी आणि काय बघा 15 वर्षापूर्वीचे म्हणजे आज इतके वाहन रजिस्टर झालेले आहे। आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 3 कोटी वाहन रजिस्टर झालेले दिसतात। आता या 3 कोटीपैकी जे 1.5 कोटीच्या आसपास वाहन असे असतील की जे आपल्याला त्याचा एंड ऑफ लाईफ झालेला आहे। पण यातले अनेक वाहन आता जे अनऑर्गनाइज्ड मार्केटमध्ये विकल्या गेलेले आहेत, त्यामुळे आता निश्चित नंबर सांगता येणार नाही। परंतु आता आपल्याला स्क्रॅपिंग पॉलिसी असल्यामुळे आता हे जे अनऑर्गनाइज्ड मार्केटमध्ये जे वाहन विकायला जातात ते आता जाणार नाही, कारण इथे त्यांना इन्सेंटिव्ह आहे। इथे त्यांना स्क्रॅपची व्हॅल्यू जास्त मिळणार आहे, टॅक्स मध्ये इन्सेंटिव्ह आहे, त्यांची जुना जो पेंडिंग टॅक्स आहे त्याच्यामध्ये माफी आहे आणि त्याला एक सर्टिफिकेट पॉईंट मिळणार आहे। त्यामुळे आता जसे हे नवीन सेंटर्स जास्त उघडतील तसं त्याप्रमाणे आपल्याकडे जास्त वाहने येतील। आता आपण म्हटलं की साधारणपणे 3 कोटी राज्यात वाहन आहेत, त्यातले बरेचसे अजूनही धावत आहेत म्हणजे पॉलिसी संपल्यानंतरही। तर हे सरकारी किती आणि खासगी किती याचं काही बाकी? बघ, सरकारी वाहन आम्ही आता जे काढले होते की 10,000च्या आसपास सरकारी वाहन आहेत की जे एंड ऑफ लाईफ झालेले आहेत। त्यातले आम्ही 4,600 आम्ही ऑलरेडी स्क्रॅप केलेले आहेत आणि बाकी आम्ही आता हळूहळू स्क्रॅप करतोय। तर सरकारी वाहन निश्चित सगळे स्क्रॅप होतातच आहे, पण खासगी वाहन देखील आता स्क्रॅपिंगला सुरुवात झालेली आहे। सर परिवहन आयुक्त आहात आपण, सध्या राज्यातनं हिट अँड रनच्या वारंवार घटना घडत आहेत, काही धोरण नवं येत आहे का किंवा काही पावलं उचलण्यात येत आहेत? बघा, हिट अँड रनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या काही दिवसामध्ये त्या खरोखर दुर्दैवी आहेत। आता यामध्ये रोड एन्फोर्समेंटचा विषय आहे, तो परिवहन आरटीओचं पण काम आहे आणि पोलिसांचं देखील काम आहे। आता या ठिकाणी या हिट अँड रनच्या घटना थांबवण्याकरता आता आपण शहरामध्ये आपण आता सीसीटीव्ही कॅमेरे लावतोय, काही ठिकाणी लावलेले आहेत। आमच्याकडे आम्ही आता इंटरसेप्टर व्हेकलची संख्या वाढवलेली आहे, जवळपास आम्हाला 200 नवीन वाहनं मिळाले आहेत, ते देखील आम्ही ऑन रोड एन्फोर्समेंट करतोय। आणि या संदर्भात ज्या कायद्याच्या तरतुदी आहे, जशी पुण्याची जी केस होती त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जर समजा एखादा ज्युव्हेनाइल असेल, 18 वर्षाचा लहान मुलगा असेल आणि त्यांनी जर गाडी चालवली आणि याचं जर ज्ञान त्याच्या आई वडिलांना नसेल तर त्यांना देखील 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। आपण हे देखील सगळे सेक्शन आपण इन्व्होक केलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही रोड एन्फोर्समेंट त्याच्यानंतर वाढवू आणि अशा घटना आम्ही कंट्रोल करू। सर समृद्धी महामार्ग सोडून आता 2 वर्षाच्या प्रमाण अनेक उपाययोजना पण आपण सूचना केल्या होत्या, काय नेमक्या उपाययोजना आणि काय कुठपर्यंत पोहोचलेल्या? बघा, समृद्धी महामार्ग आपण जर बघितलं तर एक समाधानाची बाब अशी आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे प्रमाण आहे थोडंसं कमी झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहे। एकतर त्या ठिकाणी त्या जे वाहनं आता जातात विशेषतः ज्या बसेस असतात किंवा जे ट्रक असतात त्यांचे तिथं आम्ही ब्रेस अनालायझर टेस्टिंग घेतोय। तिथं आपण एक मागच्या वर्षीपासून तिथं आपण एक ऑटोमॅटिक सिस्टम सुरू केली आहे की जर एखाद्या वाहनाची जे ऍव्हरेज स्पीड त्याच्यापेक्षा जास्त असेल, जी परमिसिबल स्पीड पेक्षा, तर ते वाहन त्या ठिकाणी इंटरसेप्ट होत आहे, ते वाहन त्या टोल मधलं बाहेर जात नाहीये आणि मग त्या वाहनाला आपण जाऊन त्याचं काउन्सिलिंग त्या ठिकाणी करतोय। आणि जवळपास असे 25,000 लोकांचं आपण मागच्या वर्षी काउन्सिलिंग केलं, त्या सगळ्यांचा आपल्याकडे डिजिटल रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे। आणि आता लवकरच त्या ठिकाणी ITMS जे आहे त्याचं देखील आता तिथे सुरू होणार आहे, त्याचं देखील कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे। MSRTC त्या ठिकाणी अनेक उपाय तिथे त्यांनी क्रॅश बॅरियर लावलेले आहेत, काही ठिकाणी त्यांनी साईड रंबर्स लावलेले आहेत, कुठे थोडंसं रोड हिप्नोसिस टाळण्याकरता काही ठिकाणी त्यांनी अशा ऑब्जेक्ट ठेवले आहेत, काही कलर ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत आणि विशेषतः म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जे वाहन आहे तिथं 24 आवर्स आता आमचा प्रेझेन्स देखील त्या ठिकाणी आहे। आणि जे बस असेल किंवा ट्रक असेल त्यांना आम्ही एंट्री पॉइंटला थोडंसं त्यांना सांगितलं जातं, त्यांची ब्रेस टेस्ट घेतल्या जाते। अशा आम्ही अनेक उपाय त्या ठिकाणी करतोय। सर पहिल्या 6 महिन्यात आणि या 6 महिन्यांमधला सिग्निफिकंट घट किती आहे अपघातांमध्ये, काही टक्क्यांमध्ये आहे का? म्हणजे बघा, नंबर कसं असतं की एखादा अपघात तुमच्या सगळ्या पर्सेंटेज कमी जास्त करत असतो, त्यामुळे एकदम जे नंबर आहे त्याच्याने समाधानी न होता आपल्या ज्या उपाययोजना त्या आपण करत राहायच्या आणि त्या आम्ही उपाययोजना करतोय आणि त्याचे परिणाम आपल्याला नक्की दिसतात आहे।